हनुमंतजींकडे जाते मी. हनुमंतजी, खरं तर अशा पद्धतीचा कुठलाही गुन्हा उघडकीस आणायचा तर त्याच्यामागे प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती लागते. पण एक जर बघायला गेलं तर भोंदू खरात हा काही आज उपटलेला नाहीये, तो अनेक वर्ष त्याचं या सगळ्या कारवाया सुरू होत्या. असं असताना आता सरकारने हे सगळं बाहेर आणलेलं असताना आणि त्याच्यावरती कारवाईचे कडक आदेश आणि तशी दिशा सुद्धा असताना ज्या पद्धतीची टीका विरोधकांकडनं होतीये किंवा विरोधक जो विरोध करतायत तो केवळ विरोधासाठी आहे अशी टीका झाली तर त्यात चुकीचं काय आहे? पूर्वी जी तुम्ही जे प्रास्ताविक केलं त्याच्याशी तीव्र नापसंती व्यक्त करतो. त्याचं कारण असं की रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्या सरकारचा भाग नव्हत्या असं तुम्हाला सुचवायचंय का? किंवा केसकर असतील किंवा पाटील म्हणून मंत्री असतील किंवा बाकीचे सगळे तिथे गेलेले जे मंडळी आहेत ज्यांनी बोटं कापून घेतली, तटकरे आहेत त्याच्यामध्ये, ही सगळी मंडळी सरकारचा संबंध नाहीये का याच्याशी? सरकारी अधिकारी, सरकारचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या स्तरावरची माणसं वर्षानुवर्ष तिथं जात आली. महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेल्या, मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्रजी फडणवीसांचं आम्हाला अभिनंदन करायचंय, पण ते अभिनंदन करत असताना त्यांनी याला कुठलाही राजकीय वळण देता कामा नये ही आमची अपेक्षा आहे. तुम्हाला दिवाळीपासून तुमच्याकडे ही माहिती होती, व्हिडिओ होते, असं वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्यात येतं. तुम्हीही सांगितलं की डिसेंबर महिन्यामध्ये त्या मुलीची तक्रार होती, त्या मुलीवरच चौकशी केली अहिल्यानगर पोलिसांनी, त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली, तिच्या आईवडिलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर आमचं साधं म्हणणं आहे की देवेंद्रजींच्या राज्यामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून 11-12 पासूनचे हे सगळे किस्से गृहमंत्री म्हणून त्यांना माहीत असायला पाहिजे होते. राज्याचा गुप्तचर विभाग त्यांच्या हाताखाली होता, त्यांना माहीत असायला पाहिजे होतं. आणि कुठल्याही पक्षाचं कोणाचा तर राजकीय बंदोबस्त करायचा आहे, कुणाला तर संदेश द्यायचा आहे म्हणून या प्रकरणाला वेगळं वळण देण्यात येतंय का असा प्रश्न विधिमंडळामध्ये नानाभाऊ पटोले साहेबांनी उभा केला. किंवा अक्षय शिंदेला बदलापूरच्या प्रकरणात कसं एन्काउंटर केलं तसं या बाबाचं एन्काउंटर केलं तर तुम्हाला ज्यांना वाचवायचंय त्यांना वाचवता येईल का आणि ज्यांना अडकवायचंय त्यांना अडकवता येईल का, अशी शंका विजयभाऊ वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. विरोधक म्हणून आमचं काम आहे की सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या आशीर्वादानं या बाबानं जे काळे धंदे केले, पण हनुमंतजी जसे तुम्ही माझ्याशी अग्री करत नाही आणि डिसअग्री आहात असं तुम्ही म्हणालात, तसंच मला तुम्हाला म्हणायचं की मी सुद्धा या मुद्द्यावरती डिसअग्री करते. कारण एक रुपाली चाकणकर वगळता कुठल्याही व्यक्तीवरती तुम्ही अगदी नावासकट कुठल्याही पुरुषावरती अशा पद्धतीचे आरोप आता केलेले नाहीयेत किंवा त्यांच्या चौकशीची, त्यांच्यावरती कारवाईची मागणी आतापर्यंत काही स्पेसिफिकली कुठल्याही एकाही पुरुष नेत्याच्या बाबतीमध्ये विरोधकांकडनं झालेली नाहीये. आणि एन्काउंटर हा आता मुद्दा नाहीये महत्वाचा, त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचे मुद्दे. पूर्वीजी तटकरे साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, की तिथे गेलेले बच्चू कडू असतील जे एकाकाळी सरकारचा भाग होते, किंवा तिथं जे जे गेले त्या सगळ्यांची चौकशी SIT द्वारे करा अशी माझ्या पक्षाने मागणी केली विधिमंडळामध्ये. नानाभाऊ पटोले साहेबांनी केली, हर्षवर्धनजी सपकाळ आमचे प्रदेश अध्यक्ष यांनी केली. हनुमंतजी, चौकशी आणि थेट राजीनाम्याची सुरुवातीपासून लावून धरलेली मागणी याच्यामध्ये काहीच फरक नाहीये का? मग रुपाली चाकणकरांचा राजीनामा का घेतला? माफ करा, तुमचा प्रश्न मी ऐकला नाही, पुन्हा एकदा रिपीट करा. रुपाली तुम्ही म्हणताय राजीनामा हे उत्तर नाही, मग रुपाली चाकणकरांचा नाही, मी असं म्हणलं की तुम्ही फक्त रुपाली चाकणकरांच्याच राजीनाम्याची मागणी केली, इतर कुठल्याही पुरुषांच्या राजीनाम्याची नाही. तुम्ही आत्ताही म्हणताय की चौकशीची मागणी केली आहे. असो, आपण या मुद्द्यावरती अडकायला नको, आपण पुढे जेवढे नाही ऐका माझा चुकीचा संदेश देऊ नका. माझ्या पक्षानं जे जे मंत्री, जे जे प्रशासकीय अधिकारी ज्यांनी संपत्ती खरेदी केली, जे तिथं लोकांना घेऊन जात होते, जे अघोरी पूजेला बसत होते, ज्यांनी पोलिसांवर दबाव आणला, त्या निम्म्या मंत्रिमंडळ 9 जणांचं नाव आहेत मंत्रिमंडळाची, त्यांचा राजीनामा घ्या म्हणून पहिल्या दिवसापासून काँग्रेस आग्रही आहे, अजूनही आग्रही आहे. ठीक आहे, बरं, ठीक आहे. अंजलीताई तुमच्याकडे येते. रुपाली